चांगल्या माणसांसोबत वाईट का घडतं हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी नक्कीच छळतो, आपल्याला गोंधळात टाकतो. तर आज आपण एका खूप जुन्या प्राचीन कथेमधून आणि एका शक्तिशाली श्लोकामधून या प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत पोहोचणार आहोत. आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण सुरुवात करणार आहोत एका अशा मृत्यूच्या रहस्याने जो वरवर पाहता खूप अयोग्य वाटतो. मग आपण महाकाळ नावाच्या एका व्यक्तीची कथा ऐकू. त्यातूनच हिरा आणि ऋणा यामागची संकल्पना समजून घेऊ. पुढे एका प्राचीन पाली श्लोकाचा अर्थ उलगडू आणि सगळ्यात शेवटी हे जे काही ज्ञान आहे ते आपल्या रोजच्या आयुष्यात कसं वापरायचं यासाठी एक छोटीशी नियमावली आणि एक सरावही करून पाहू. चला तर मग सुरुवात करूया. आपली ही कथा सुरू होते एका मठाच्या दारात, जिथे एक असा प्रश्न उभा राहतो जो खरं तर काळाच्या पलीकडचा आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात तो कधी ना कधी येतोच की एका चांगल्या सज्जन व्यक्तीसोबत असं काहीतरी अयोग्य, असं काहीतरी वाईट का घडावं. चला याच प्रश्नाच्या मुळाशीच जाऊया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? जेव्हा आपण पाहतो की एखादी चांगली व्यक्ती खूप त्रास भोगते आणि वाईट व्यक्ती मात्र मजेत आहे, तेव्हा कुठेतरी आतून आपल्याला जगाबद्दल, न्यायाबद्दल एक गोंधळ जाणवतो. आजच्या कथेचा केंद्रबिंदू हाच गोंधळ आहे, हाच प्रश्न आहे. जरा डोळे मिटून कल्पना करा. जेतवन मठाची पवित्र भूमी आहे. पहाटेची वेळ आहे. अजून सूर्य उगवायचा आहे. सगळीकडे एक नीरव शांतता पसरली आहे. हवेत एक मंद पवित्र सुगंध दरवळतोय. कुठेतरी उदबत्तीचा, तर कुठेतरी नुकत्याच उमललेल्या फुलांचा. पक्ष्यांचा किलबिलाट नुकताच सुरू झालाय. वातावरण इतकं शांत, इतकं शुद्ध आहे. पण ह्याच स्वर्गीय शांततेचा भंग करणारी एक दुःखद, एक धक्कादायक घटना थोड्याच वेळात समोर येणार आहे. आणि या कथेचा नायक आहे महाकाल. एक अत्यंत साधा, सरळ आणि श्रद्धाळू उपासक ज्याचे जीवन पूर्णपणे भक्तीला समर्पित होतं. पण त्याच्या या भक्तीचा शेवट मात्र इतक्या हिंसकपणे झाला की तो त्याच्या स्वभावाच्या, त्याच्या जगण्याच्या पद्धतीच्या पूर्णपणे विरुद्ध होता. त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री महाकाल पूर्णपणे धम्मात रमून गेला होता. तो एक सामान्य गृहस्थ होता, पण त्याची श्रद्धा ती अढळ होती. त्या रात्री त्याने उपोसत सील म्हणजेच 8 नियमांचं पालन केलं होतं आणि संपूर्ण रात्रभर तो जागून अत्यंत एकाग्र चित्ताने धम्मप्रवचन ऐकत होता. त्याचं मन पूर्णपणे त्या ज्ञानाच्या प्रवाहात वाहून गेलं होतं. पण त्याच रात्री दुसरीकडे एक वेगळीच घटना घडत होती. काही चोरांनी एका घरात चोरी केली आणि ते पळ काढत होते. पहाटेच्या सुमारास जेव्हा महाकाल प्रवचन संपून मठाच्या तलावावर तोंड धुवायला गेला, तेव्हा त्याच वेळी ते चोर तिथून पळत होते. त्यांनी पाहिलं की कोणीतरी येतंय आणि घाबरून त्यांनी आपल्याकडचा चोरीचा सगळा माल महाकालच्या जवळ फेकला आणि पळून गेले. काही वेळातच ज्यांच्या घरात चोरी झाली होती ते संतप्त मालक आणि लोक तिथे पोहोचले. त्यांनी पाहिलं की महाकाल उभा आहे आणि त्याच्याजवळ चोरीचा माल पडलाय. मग काय, एका भयंकर गैरसमजातून त्या संतप्त जमावाने महाकालला चोर समजलं आणि त्याला इतकी मारहाण केली की त्यातच त्याचा प्राण गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी काही तरुण भिक्खूंना महाकालचा मृतदेह दिसला. ते अक्षरशः स्तब्ध झाले. त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं. ज्या माणसाने अख्खी रात्र धम्म ऐकण्यात घालवली त्याचा असा शेवट त्यांना हे अजिबात पटेना. ते थेट बुद्धांकडे गेले आणि आपलं दुःख, आपला गोंधळ त्यांनी व्यक्त केला. त्यांचा प्रश्न तोच होता जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. गुरुदेव, तो अशा मृत्यूला पात्र नव्हता. आणि आता आपण कथेच्या त्या वळणावर येतो जिथे बुद्धांचं ज्ञान या संपूर्ण घटनेला एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देतं. त्यांचं उत्तर केवळ वरवर दिसणाऱ्या परिस्थितीपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते काळाच्या पलीकडचं होतं, अदृश्य होतं. बुद्धाने सुरुवातीला भिक्खूंच्या भावनेला दुखावलं नाही. ते त्यांच्या मताशी सहमत झाले. त्याने त्यांच्या दुःखाला आणि गोंधळाला समजून घेतलं. ते म्हणाले, तुम्ही बरोबर आहात. जर आपण फक्त त्याचा हा जन्म पाहिला तर खरंच तो अशा मृत्यूला पात्र नव्हता. पण या वाक्यासोबतच त्यांनी एका खूप मोठ्या, एका गहन सत्याकडे इशारा केला होता. आणि मग बुद्धांनी कर्मसिद्धांताचा उलगडा केला. त्यांनी सांगितलं की महाकाल या जन्मात जरी एक सज्जन, भक्त, उपासक असला तरी त्याच्या एका मागच्या जन्मातील एका चुकीच्या कर्माचं एक मोठं ऋण, एक मोठं कर्ज त्याच्यावर होतं. पूर्वजन्मी तो एका राजाच्या दरबारात दरबारी होता. तिथे तो दुसऱ्याच्या पत्नीच्या प्रेमात पडला आणि त्या ईर्षेच्या, त्या आसक्तीच्या भरात त्यांनी त्या स्त्रीच्या पतीची हत्या केली होती. ते एक अत्यंत वाईट, अत्यंत तीव्र कर्म होतं. आणि आजचा त्याचा हा हिंसक मृत्यू हे त्याच कर्माचं एक अटळ फळ होतं. ते ऋण आज फेडलं गेलं. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहिती? ही कोणतीही देवाने दिलेली शिक्षा नव्हती. हा निसर्गाचा, कार्यकारण भावाचा एक साधा, सरळ आणि अटळ नियम आहे. यालाच कर्मसिद्धांत म्हणतात. आपण जे पेरतो तेच उगवतं.
मग ते या जन्मात असो किंवा पुढच्या. आपलीच कर्म आणि फक्त आपलीच कर्म आपलं भविष्य आणि आपलं वास्तव घडवत असतात. बुद्धांनी या कर्मसिद्धांताचं सार एका श्लोकात सांगितलं. हा श्लोक म्हणजे जणू काही या संपूर्ण घटनेवरील त्यांचं अंतिम भाष्य आहे. आता आपण तो पवित्र पाली श्लोक ऐकणार आहोत. पूर्ण शांततेत एकाग्रतेने ऐका. अत्तनाहि कंतम पापम अत्तजम अत्तसंभवम अभिमत्थति दुम्मेधम वजीरम वास्ममयम मणिम. या श्लोकाचा अर्थ खूप खोल आहे आणि यातली जी हिऱ्याची उपमा आहे ना, ती तर अत्यंत मार्मिक आणि शक्तिशाली आहे. तुम्ही विचार करा, ज्या खडकातून हिरा जन्माला येतो तोच हिरा त्या खडकाला कापण्याची, त्याला फोडून टाकण्याची प्रचंड शक्ती स्वतःमध्ये ठेवतो. अगदी त्याचप्रमाणे आपलीच नकारात्मक कर्म जी आपल्याच मनातून जन्माला येतात तीच आपला नाश करण्याची शक्ती ठेवतात. या श्लोकातला पहिला महत्वाचा शब्द आहे अत्तना. याचा अर्थ आहे स्वतःच, स्वतःमुळेच. हे अगदी स्पष्टपणे सांगतं की आपल्या सुखदुःखाचा, आपल्या अनुभवांचा मूळ स्रोत बाहेर कुठे नाहीये, तो आपल्या आत आहे. त्याची सुरुवात आपल्यापासूनच होते. जबाबदारी पूर्णपणे आपली आहे. आणि दुसरा शब्द आहे अभिमत्थती. याचा अर्थ आहे चिरडून टाकणे, दळून टाकणे, पूर्णपणे नष्ट करणे. हे दाखवतं की आपल्या कर्मांचे परिणाम किती शक्तिशाली आणि अटळ असू शकतात. ते काही सौम्य नसतात, ते हिरासारखेच शक्तिशाली असतात, जे आपल्याला पूर्णपणे बदलून टाकू शकतात. पण हे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान केवळ ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये. ही केवळ एक कथा किंवा एक सिद्धांत नाही. हे ज्ञान आजच्या आपल्या आधुनिक जीवनासाठी एक अत्यंत व्यावहारिक, एक प्रॅक्टिकल नियमावली आहे. चला पाहूया हे तत्वज्ञान आपण आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या 21व्या शतकातल्या आयुष्यात कसं वापरू शकतो. विचार करा, तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि कोणीतरी तुमच्याशी विनाकारण वाईट वागतंय, तुमची निंदा करतंय. अशा वेळी जर आपणही रागानेच प्रतिक्रिया दिली तर ते काय झालं? ते झालं स्वतःचं केलेलं पाप. कारण त्या रागाने सगळ्यात जास्त त्रास आपल्याच मनाला होतो, आपलंच मानसिक स्वास्थ्य बिघडतं. पण या उलट जर आपण शांत राहून सचोटीने आणि योग्य मार्गाने प्रतिसाद दिला तर आपण स्वतःच्या मनाचं रक्षण करतो. आता आजच्या डिजिटल युगाचं उदाहरण घेऊ. आपण तासनतास सोशल मीडियावर नकारात्मक बातम्या, भांडणं किंवा निरर्थक गोष्टी पाहण्यात घालवतो. हे सुद्धा एक प्रकारे स्वतःच केलेलं पाप आहे, जे आपल्या मनाची एकाग्रता आणि शांती चिरडून टाकतं. या उलट आपण काय पाहतो, काय वाचतो याबद्दल थोडं सजग राहिलं, जाणीवपूर्वक निवड केली तर आपण आपली आंतरिक शांती टिकवून ठेवू शकतो. आणि नात्यांबद्दल काय? जेव्हा कोणी आपल्याला दुखावतं तेव्हा मनात राग किंवा द्वेष बाळगून ठेवणं हे आपण स्वतःच्याच हाताने आपल्या नात्याचा पाया पोखरण्यासारखं आहे. ते अत्तन ही कत्त पापम आहे, जे आतून आपल्यालाच खात राहतं. या उलट क्षमा करणं हा तो हिरा आहे, जी एक अशी कुशल कृती आहे जी त्या नात्याला आतून पुन्हा आकार देऊ शकते, त्याला अधिक मजबूत बनवू शकते. चला, आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. कारण कोणतंही ज्ञान तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा ते कृतीत उतरतं. नुसतं ऐकून काहीच उपयोग नाही. तर चला या ज्ञानाला आपल्या सरावाच्या प्रयोगशाळेत घेऊन जाऊया. हा एक खूप सोपा पण अत्यंत प्रभावी सराव आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त काही क्षण शांत बसा, डोळे मिटा आणि 3 वेळा खोल श्वास घ्या. आणि मग आठवा, दिवसभरात असा कुठला क्षण होता जेव्हा मनात संघर्ष किंवा नकारात्मकता निर्माण झाली. आणि मग अगदी हळूवारपणे स्वतःला विचारा, माझ्या कुठल्या विचाराने, कुठल्या शब्दाने किंवा कुठल्या कृतीने ही भावना निर्माण झाली. लक्षात ठेवा, इथे स्वतःला दोष द्यायचा नाहीये, फक्त साक्षी भावाने, जागरूकतेने पाहायचं आहे. आणि मग एक छोटासा संकल्प करायचा आहे की उद्या मी यापेक्षा अधिक कुशलतेने कृती करेन. बस एवढंच. आणि शेवटी हा एकच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी उरतो. जर आपली कर्मच तो हिरा असतील जो आपलं वास्तव घडवतो, आपल्या जीवनाला आकार देतो, तर मग आज आपण त्या हिऱ्याने स्वतःसाठी काय घडवत आहोत? आपल्या जीवनाचं एक सुंदर शिल्प की स्वतःसाठीच एक तुरुंग? यावर नक्की विचार करा.